नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत मानवी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजेच प्रागैतिहासिक कालखंड. हा असा काळ आहे ज्याचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही, म्हणूनच याला अश्मयुग किंवा पाषाणयुग असेही म्हणतात. महत्त्वाची वैशिष्ट्ये: लेखन कलेचा अभाव. या काळात मानवाला लिहिता वाचता येत नव्हते, त्यामुळे या काळाचा इतिहास आपण केवळ भौगोलिक साधने आणि दगडी हत्यारांवरून समजून घेतो. मानवाचा उदय. साधारण 5 लाख वर्षांपूर्वी मानवजातीचा उदय झाला असावा असे मानले जाते. स्तनधारी प्राणी. मानव हा प्रायमेट म्हणजेच स्तनधारी प्राणी म्हणून ओळखला जातो. मानवी उत्क्रांतीचे टप्पे. 1. रामापिथिकस. आपल्या भारतात शिवालिक पर्वतरांगेत या जमातीचे अवशेष सापडले आहेत. 2. ऑस्ट्रेलोपिथिकस. हा आफ्रिकेत राहणारा मानव होता. याचीच एक उपजात म्हणजे जिंजेंथ्रोपस, ज्याला आपण अवजारे बनवणारा माणूस म्हणतो. 3. होमो इरेक्टस. जावा मानव. आशियात याचे अवशेष सापडले. या मानवाला आगीचे ज्ञान होते. हा एक क्रांतिकारी शोध होता. 4. निअँडरथल मानव. हा सुमारे 10 लाख ते 4500 वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. जर्मनीतील निअँडर घाटीत याचे अवशेष सापडले. हा मानव मृतदेहांचे दफन शवपूजा करत असे, ज्यावरून त्याचा पुनर्जन्मावर विश्वास असल्याचे दिसून येते. 5. होमोसेपियन्स. निअँडरथल नंतर आधुनिक मानवाचा म्हणजे होमोसेपियन्सचा उदय झाला. यामध्ये प्रामुख्याने क्रॅमेग्नन, ग्रिमालडी आणि चान्सलेड या उपप्रजातींचा समावेश होतो. निष्कर्ष: डायनासोर नष्ट झाल्यानंतर म्हणजेच क्रिटेशियन कालखंडानंतर मानवी उत्क्रांतीला खरी गती मिळाली. हा होता आपल्या पूर्वजांचा रंजक प्रवास.